वातावरण बदलाचा परिणाम मच्छीमारीवरती दिसून येतोय। काही अभ्यासकांनी 2049 नंतर मत्स्यसाठे संपण्याची शक्यता व्यक्त केली आहे। संशोधनाअंती हा निष्कर्ष काढण्यात आलाय आणि सध्याची मासेमारीची पद्धत आणि विविध कारणांचा विचार करता 2049 पर्यंत समुद्रातले मासे संपुष्टात येतील असं गणित काही अभ्यासकांनी मांडलंय। वातावरणातले बदल, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होणारी मासेमारी आणि समुद्रातील वाढतं प्रदूषण यासाठी कारणीभूत असल्याचं अभ्यासातून स्पष्ट झालंय। तर आपल्या ताटातले मासे गायब होण्याची नेमकी कारणं काय असतील यावरती एक नजर टाकूयात। मासेमारीच्या काही पद्धतीमुळे मत्स्य दुष्काळाचा धोका वर्तवला जातोय। वातावरणातले बदल, प्रदूषण, लोकसंख्या वाढ हे देखील याला कारणीभूत असेल। समुद्रातील वाढत्या प्रदूषणाचा मासेमारीला फटका बसतोय। समुद्रातील जीवसृष्टीवरती प्रतिकूल परिणाम व्हायला लागलाय। समुद्रातील काही भागामध्ये झिरो ऑक्सिजन झोन निर्माण झालेला आहे आणि हे माशांच्या उत्पत्तीसाठी हानिकारक आहे आणि त्यामुळेच समुद्रातील अनेक माशांच्या प्रजाती या कमी होऊ लागल्यात, कमी आढळू लागल्यात। त्याचबरोबर बेकायदेशीर पर्सिसिन मासेमारीचा अतिरेक वाढलाय आणि एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारीवरती मोठा परिणाम होतोय। तर ही आहेत सगळी कारणं ताटातले मासे गायब होण्यामागची। आणि आता पुढची बातमी आहे, नवी मुंबई आणि ठाण्यातील मासेमारी गावांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतूमुळे उदरनिर्वाहावरती परिणाम झाल्याचा आरोप मच्छीमार बांधवांनी केलाय। अटल सेतूच्या बांधकाम आणि ऑपरेशनमुळे मोठं नुकसान झाल्याचा आरोप कोळी बांधवांनी केलाय। दरम्यान या नुकसानीविरोधात मच्छीमार बांधवांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे। 2018 मध्ये जेव्हापासून बांधकाम सुरू झालं तेव्हापासून माशांच्या साठ्यात जवळपास 60% घट झाल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे ठाणे खाडीत मासेमारी करणाऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम झालाय।